रिक्षा चालकांनी नियमाप्रमाणे व्यवसाय करावा, अवाच्या सवा भाडे आकारणी करून प्रवाशांची लुबाडणूक केल्यास कारवाई अटळ आहे, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिला आहे। सोलापुरात परमिटपेक्षा कितीतरी अधिक पटीने रिक्षा धावतायत, कोणीही मीटर प्रमाणे भाडे आकारणी करत नाही, याचा फटका हा प्रवाशांना बसतोय। विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक ही महत्वाची डोकेदुखी आहे। अशा चालकांकडून कुठल्याही नियमांचं पालन होत नाही, मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जाते, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते। टप्पा वाहतुकीतील जीवघेण्या स्पर्धेमुळे सामान्य वाहनधारक चिंतेत आहेत। प्रमुख चौकातून या रिक्षा चालकांनी आपले थांबे निर्माण केलेत। भर रस्त्यात प्रवाशांची वाट पाहत या रिक्षा लावल्या जातात। एकूणच एक बेशिस्त आणि बेकायदा व्यवसायाचं स्वरूप रिक्षा व्यवसायाला आलं आहे। गणवेश, बिल्ला, परवाना, आवश्यक कागदपत्र याची कुठलीही तमा हे रिक्षा चालक बाळगत नाहीत। अशा साऱ्या परिस्थितीकडे इन सोलापूर न्यूजनं आपल्या रोखठोक वृत्तांतातून प्रशासन यंत्रणेचं लक्ष वेधलेलं होतं। यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी कारवाईचा इशारा दिलाय। 10 डिसेंबर 2015 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये रिक्षा, शेअर रिक्षा आणि प्रीपेड रिक्षा या दोन्ही शहरामध्ये चालवाव्यात याच्यासाठी निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे शेअर रिक्षा हे एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथून सुरू करण्याचा त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला। एसटी स्टँड पासून 113 वेगवेगळे शहरातील मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन पासून जवळजवळ 199 वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत आणि शेअर रिक्षामध्ये किती भाडं घ्यावं ह्याचे सुद्धा निश्चिती करण्यात आलेले आहे। तसे फलक एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन या दोन्ही ठिकाणी लावलेले आहेत। मी रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना असं आवाहन करतो की शेअर रिक्षा आणि प्रीपेड रिक्षा म्हणजे जे भाडं ठरवून दिलेलं आहे तितकंच भाडं आपण रिक्षाला द्यावं आणि मीटर प्रमाणे सुद्धा टेरिफ आम्ही ठरवून दिलेलं आहे। जर एखाद्याला स्वतंत्र रिक्षा घेऊन जायचं असेल तर त्यांनी टेरिफ प्रमाणे त्यांना भाडं द्यावं। अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्यानं कारवाई सुरू आहे। रिक्षा चालकांनी नियमानुसार प्रवासी वाहतूक करावी, अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केल्यास कारवाईचा बडगा अटळ असल्याचा इशारा बजरंग खरमाटे यांनी रिक्षा चालकांना दिलाय। आणि दुसरं शेअर रिक्षा आणि प्रीपेड रिक्षा तर आपण तयारच केलेलं आहे। मी नागरिकांना आवाहन करतो की आपण म्हणजे टेरिफ प्रमाणे भाडं आकारून चालावं। सर्व रिक्षा संघटनेला हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, त्याच्या पुढेही सांगत आहोत की टेरिफ प्रमाणे चालावं। जर अशी कुठे रिक्षा आढळल्या त्याच्या पुढेही जे भाडं अवास्तव आकारलं जाईल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यांचे परवाने निलंबित केले जाईल, प्रसंगी त्या गाड्या जप्त केल्या जातील। शहरामध्ये काही फार मोठ्या प्रमाणावर पूर्वी स्क्रॅप रिक्षा चालत होत्या, त्यापैकी आम्ही जवळजवळ 1100 रिक्षा जप्त करून 50 लाख रुपये त्यातून महसुली शासनाला मिळाला आम्ही विकलेले आहेत। याच्या पुढेही आता शहर वाहतूक शाखेच्या आणि आमची संयुक्त कारवाई करून स्क्रॅप रिक्षा जर आढळल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। नियम कायदे हे सुरक्षिततेसाठी, शिस्तीसाठी असतात, याचं उल्लंघन कदापि खपवून घेतलं जाणार नाही, असे प्रकार निदर्शनास येताच त्वरित पावलं उचलली जात असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे म्हणाले। शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे, तर 7000 परमिट असताना प्रत्यक्षात 20,000 रिक्षा धावतायत। याविषयी कारवाईत सारे समोर येतील, असं देखील बजरंग खरमाटे यांनी म्हटलंय।